नमस्कार, मी पत्रकार विनोद काळे. तुम्ही पाहत आहात महाभूमिका. मंडळी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची बैठक सुरू आहे. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी अगदी तितक्याच स्पष्टपणे उत्तरे दिलीत. अनेक विषयांवर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सडेतोडपणे प्रशासनाची भूमिका देखील यावेळी मांडली. आणि आज लोकदरबाराच्या निमित्ताने त्यांच्याकडे जवळपास 450च्या आसपास तक्रारी आल्या. त्या तक्रारींवर योग्य पद्धतीने कारवाई देखील सुरू करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे नेमके काय म्हणाले ते पाहूया या व्हिडिओमध्ये. आमचे अधिकारी ते ITIची जमीन 4 एकर जमीन जी कोणतरी व्यक्ती याच्यावर कब्जा करायचा प्रयत्न करतात. तात्काळ महिनाभरात कलेक्टरने जमिनीचा कब्जा घ्यायचा आणि ती जमीन ताब्यात घ्यायची, याच्यासाठी काम करणार आहे. काही कागदपत्र सर्व आहे. आमचे अधिकारी पाहत नाही, गोष्ट वेगळी आहे. ते जरा त्याचा बंदोबस्त करायला हवा. 4 एकर जमीन ती सरकारचीच आहे, सरकारने ताब्यात घेतली पाहिजे. मला माहिती आहे, जो राजकीय सत्ता असेल 4 एकर जमीन जे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी ती कलेक्टरने घ्यायची आहे वापस. कलेक्टर त्यामध्ये काम करणार. ॲग्री टॅक्स महत्त्वाचा विषय आहे. 100% शेतकऱ्यांना ॲग्री टॅक्स नोंदणी करणं. केंद्र सरकारचा ॲग्री टॅक्स नोंदणी एक कोड मिळतो. त्या कोडवर शेतकऱ्यांना आणल्याशिवाय मी तुम्हाला याच्याकरता पत्रकार साहेब मी तुम्हाला विनंती करतो आहे की थोडा वेळेच्याकडे घेतो आहे. हे जालना जिल्ह्यातला अत्यंत कोर विषय जमीन आला. आता ॲग्री टॅक्समध्ये काय 100% शेतकरी तुम्ही जर आज पाठवला 100% शेतकऱ्यांना ॲग्री टॅक्सवर आल्याशिवाय पुढच्या योजना मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला पीक विमा असेल, खत पाहिजे असेल, तुमचा युरिया पाहिजे असेल, सल्फेट पाहिजे असेल, नुकसान झालं असेल नुकसान भरपाई पाहिजे असेल, विजेच्या बिलाची सबसिडी पाहिजे असेल, ॲग्री टॅक्सचा क्रमांक घेतल्याशिवाय त्याला असं मिळणार नाही. मला वाटतं की 84% झाला ॲग्री टॅक्स 75%. 75% शेतकरी ॲग्री टॅक्सवर आला आहे, त्याला क्रमांक मिळाला. तो कोड नंबर आहे. जसा आपला ATM असतो कार्ड, त्याला त्या कार्डवरच सारा मिळत. म्हणून 100% 25% शेतकरी जरी शिल्लक आहे. आपल्याला विनंती आहे की आपण जरी बातमी 100% शेतकऱ्यांनी ॲग्री टॅक्स नंबर घ्यावा आणि आपला कार्ड घ्यावा, नोंदणी क्रमांक घ्यावा, जेणेकरून तो सुटणार नाही कुठल्या. म्हणून उद्या तो काय प्रधानमंत्र्यांनी योजना दिली, मुख्यमंत्र्यांनी योजना दिली, त्याला मिळत नाही, ॲग्री टॅक्सवर नाही. तर संजय गांधीवर आपण DBTवर आपण 100% आणतो. लाडक्या बहिणीचा आपण डायरेक्ट DBT केला, डायरेक्ट पैसे. आता तालुकास्तरीय जिल्हास्तरीय लोकशाही दिवस हा सुरू केला पाहिजे कलेक्टरने. लोकशाही दिवसात का आज मला वाईट वाटतं की एवढं मोठं प्रशासन आहे महसूल 385च्या वर तक्रारी माझ्याकडे आल्या. या तक्रारी कशा आहेत मी त्याचा अभ्यास केला. सकाळपर्यंत 5 बांबडमध्ये आल्या, रस्त्या भेटला, याचा अभ्यास केला. 7-12 नाव नाही आहे, छोटे छोटे तक्रारी. त्या तलाठी जर विचार केला तर 48 तासाच्या तक्रारी संपू शकतात. तहसीलदारने विचार केला तर 2 दिवसात तक्रारी संपू शकतात. कमीत कमी विचार केला तर 1 दिवसात संपू शकतो. पण त्या गरीब माणसाला कुठे सुनवाई नाही. त्याच्यामुळं लोकशाही दिनाचं आयोजन विभागीय आयुक्तापासून तर तहसीलदारपर्यंत लोकशाही दिवस पुन्हा सुरू केले पाहिजे आणि लोक अदालती, रस्ते अदालती सुरू केल्या पाहिजे. पुणे कलेक्टरनी चांगला काम केलं. त्यांनी 30,000 केसेस सुरू होत्या, त्याच्यापैकी त्यांनी लोक अदालत लावला. इकडला पार्टी तिकडला पार्टी त्यांचा वकील यांचा वकील बसवला. 11,000 केसेस लोक अदालत संपवल्या. तर विभागीयाचं अंबाजीनगरने पुढचे एका दिवशी होणार नाही, पुढचे 3 महिने या पूर्ण मराठवाड्यात लोक अदालत या ठिकाणी करायचं आहे. आणि जेवढ्या केसेस सुरू आहेत भावाभावाच्या, भावकीच्या आहेत, आजूबाजूच्या आहेत, सर्वांना बोलवून समोर बोलवून या दोन्ही समोर त्या ठिकाणी लोक अदालत लावून त्या ठिकाणी केसेसचा निपटारा करायचा. 7 ऑगस्टपर्यंत महसुली सत्ता होता, आज समारोप केला नाही. आता पुढच्या काळामध्ये एक 4 किंवा 5 विषयाला धरून, महत्वाच्या विषयाला धरून माननीय राष्ट्रनेते
नरेंद्र मोदीजी, राष्ट्रनेते नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे 17 सप्टेंबर आणि महात्मा गांधीजी त्यांचा जन्मजयंती आहे 2 ऑक्टोबर. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आम्ही असा अभियान डिझाईन करतो आहे, ज्या अभियानामध्ये आमच्या कमिशनर ते तलाठीपर्यंत सर्व अधिकारी ग्राउंडवर राहतात, फील्डवर राहतात, कार्यालयात नाही राहतात. असं अभियान ज्यातनं जे आता 385 तक्रारी आल्या. मला असा दिवस पाहिजे आहे जालन्यामध्ये की जेव्हा मी पुढच्या वेळी जालन्यामध्ये येईल, मी किती इथे येऊन बसलो DPC हॉलमध्ये, तक्रारी आला, एकही माणूस मला भेटायला नको यायला पाहिजे. तो दिवस आला पाहिजे जालन्यामध्ये. याच्याकरता आम्हाला काम करायचं. तो दिवस आणण्याकरता आमचं सरकार काम करता विचार करत आहे. एकही व्यक्ती महसूल मंत्र्याला भेटला नाही असा दिवस. हां, वरच्या कामात तर ठीक आहे, गव्हर्नमेंट मुख्यमंत्र्याकडे काम आहे, त्यांना मंत्रालयात काम आहे, पण तहसीलदारनी अडवला आहे, कलेक्टरनी अडवला आहे, कमिशनरनी कडे अडवला आहे, असा कुठलाही कागद नको आहे. असा डिझाईन आम्ही करतोय, त्याचंही काम करतो आहे. 7/12 कोणी जी जमीन गव्हर्नमेंटने घेतली 7/12वर त्या शेतकऱ्याच्या नावाने कमी जास्त पत्र केलाच नाही. त्याच्यामुळे 7/12वर शेतकऱ्याची गव्हर्नमेंट लँड आहे, पण शेतकऱ्याच्या नावावरच गुन्हे आहे. एक मोहीम तयार करून कमी जास्त पत्र जो आहे, जर समृद्धीमध्ये गेला असेल, जर कॅनलमध्ये गेला असेल, कुठल्याही रस्त्यात जमीन गेली असेल, तेवढी जमीन 7/12वरून कमी केली पाहिजे शेतकऱ्याची. नाही तर शेतकरी तर पूर्ण विकून टाकतो आणि मग मोजणीच्या वेळी जमीन दिसत नाही कुठे गेली म्हणून. त्यामुळं ॲक्युरेट म्हणजे हा आपल्याला असा काळ आणत आहे की आधी मोजणी, म्हणजे उद्या जर तुम्ही एखादी जमीन घ्यायचा विचार केला कुणी तुमच्यापैकी, तर आधी मोजणी, मग खरेदी खत, मग फेरफार. मोजणी, खरेदी खत, मग फेरफार. आता उलटा होते. आता खरेदी खत पहिले, मग मोजणीमध्ये जमीन दिसत नाही आणि मग फेरफार घेताना त्याच्यापेक्षा वाईट काम. राज्य आपल्याला आता आपलं असं करायचं आहे, उलटं करायचं आहे. तर सरकारची पहिली जबाबदारी काय आहे, कुठल्याही सरकारची? जनतेच्या जीवाचं रक्षण करणं, म्हणजे पोलिसांनी जनतेला सुरक्षित ठेवणं. आणि दुसरी सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे जनतेची मालमत्ता ही त्यांचं मालमत्तेचं जतन करणं. हे खातं महसूल खातं आहे. जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, या 2 जबाबदाऱ्या सरकारच्या आहेत. एककडे गृह खातं आमचं काम करतं जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याचं, आणि मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करतं महसूल खातं. या खात्यामध्ये जर आम्ही बदल घडवला तर या ठिकाणी खूप काम करण्याचा स्कोप आहे. खूप लोक याची परेशान आहेत आणि याच्यामध्ये कोर नेट महसूल जो आहे तो नेमका मागे पडलेला आहे. आमच्या कलेक्टरकडे अलग अलग कामं लागले आहेत, कमिशनरकडे अलग अलग कामं लागले आहेत, पण जोपर्यंत हा कोर महसूल आहे तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत खरा महाराष्ट्र जो आपल्याला पाहिजे आहे तो पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा शासनाचा विचार आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये या महसूल खात्याला जे काही लोकांची अपेक्षा आहे त्या पूर्ण करू. पण हे सगळं इम्प्लिमेंट करायला सत्यात उतरण्यासाठी तहसीलमध्ये कर्मचारी आहेत का कामाला? एक कर्मचाऱ्याकडे 5-5 टेबल, 6-6 टेबल आहे. तिथं कर्मचारी काम करेल का अजेंडे पाळेल? हा अजेंडा नाही, हा तर कामच आहे. हो, ज्यावेळी तो नोकरीवर लागला ना, एवढ्या कल्पना मांडल्या आहेत. कल्पना नाही आहे, संकल्पना नाही आहे. मी महसूल कायदा वाचून दाखवला आहे. हो ना, ज्यावेळी तो ते इम्प्लिमेंट करायला तिथे कर्मचारी आहेत का? 100% आता आपण AI टेक्नॉलॉजी जी आणली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि आपण जे आधुनिकीकरण स्वीकारलं आहे त्या आधुनिकीकरणामध्ये आपण हे सारं करू शकतो. फक्त करण्याची मानसिकता पाहिजे. एक तलाठ्याकडे 5-5, 6-6 सज्जाचे काम आहेत. चालतं. काय करणार तो? एक महसूल मंत्री जर राज्य सांभाळतं, एक महसूल मंत्री 2 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो, नागपूर आणि अमरावती. एक तलाठी 4 साथी सांभाळू शकत नाही. म्हणजे तुम्ही पदभरती करणार नाही असं? पदभरती करणारच नाही असं म्हणायचंय का? बऱ्यापैकी पदभरती झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्याला एवढं छोटं काम दिलं आहे कर्मचाऱ्यांना, काम करायची मानसिकता असेल ना तर कोणतंही काम कठीण नाही. एक तहसीलदारला एक तहसील सांभाळायची आहे. आणि असं देशामध्ये आपल्या प्रशासनिक व्यवस्था आहे की देश सांभाळू शकते अशा टेक्नॉलॉजी आहे. आणि त्यामुळं
मी हे जे कल्पना म्हटलं हे मूळ काम आहे महसूलचं, जे करत नाही आहे. शासकीय अनुदान परस्पर घेतलं यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये पण आमचं आमदारांनी उपस्थिती विशेष करून सगळ्यांनी पण त्याच्यात अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही आणि ज्यांनी हे पैसे घेतले त्यांच्याकडून रिकव्हरीचं काय सगळ्यांनी मालमत्ता घेतल्या, गाड्या घेतल्या, घोडे. मी आज 100 कोटीपर्यंत गेलेली आहे. मी आता हे जे आणि अजून बाकीचे तालुके अजून बाकीचे आहेत. फक्त हे दोन घनसावंगी आणि आंबोड्याचं फक्त रेल्वे आणि वेळेवर तर कार्यालय वेळेवर जालना सिटी सर आपली संशोधनाचा विषय आणि 1999 पासून जालन्याला भूखंड घोटाळा लागतोय. त्याचं फाटक कमिशननी चौकशा केल्या. तर फाटक कमिशनचा अहवाल आता एकूण केलेला कमिशनने नाकारला. आमच्या आमदार पटकन एलिजिबल राहता जालन्यामध्ये 3 सर्वे नंबर वाढवले. 200 एकर जमिनीचा घोटाळा आहे. 1400 एकर जमिनीचे घोटाळे आणि एकूण जालना शहरामध्ये असे लाखो घोटाळे. 5,000 ते बोगस निघाला कोणावर कारवाई झालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही जी अपेक्षा करताय मी तेच सांगतो तुम्हाला की हे सर्व तपासण्याकरताच मी 3 तास बसणार आहे. आता आलो त्याच्याकरता आहे की जे विधान परिषदेमध्ये विधानसभेचे आमचे आमदार साहेबांनी फक्तजींनी नारायणनी सर्वांनी जे मी त्यांना विधानमंडळात आश्वासन दिलं त्या आश्वासनामध्ये जसा तलाट्यांनी केलेला भ्रष्टाचार, कृषी अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, यावर गुन्हे का दाखल झाले, यावर तर शेवटी अहवाल यायचा होता, लाट अहवाल विधिमंडळात आला. या सर्व विषयावरच मी काम करून चालू आहे. 3 तास आता मी इथे बसणार आहे. आम्हाला अशी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि त्यांना काय संरक्षण देणार? सिव्हिल जिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला झाला. सगळ्या तलाठ्यांना मारण्यात येतं, तहसीलदारांवर हल्ले होतात, वाळू चोरांचे. पोलीसच वाळूचा धंदा करतात असा आरोप झालाय. कुठलीही वाळूची चोरी पकडताना कुठल्या अवैध पकडताना स्पॉटिंग करावं लागतं. पोलिसांनी राजकीय असतील तर तुम्ही काय सगळे जे वाळू चोर आहेत ना, पोलिसांनी ते आणि राजकीय पक्षाचे पोलिसांनी आणि आमच्या महसूल अधिकाऱ्यांनी जॉईंट टीम करून करावं लागतं आणि जॉईंट टीम करून बाहेर प्लॅनिंग त्या ठिकाणी करून घ्यावं लागतं. पण आता आमचे महसूल अधिकारी पोलीस सोबत असताना हल्ले शासन लागू केलं आहे. आता पोलीस आणि महसूल अधिकारी दोघेही तेवढे जबाबदार राहतील जेवढा महसूल अधिकारी. म्हणून मी आधीच सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांनी जे त्यांना उपसंरक्षण दिलं, कुठल्याही वाळू माफियाची हिंमत नाही आहे. आमच्या तहसीलदार किंवा आमच्या पोलिसांच्या अधिकाऱ्याला असल्यावरती जोपर्यंत त्यांच्यासोबत काही साठवलं होतं मला जोपर्यंत मी तुम्हाला हिमतीने सांगतो की ज्या अधिकाऱ्याचं कुठलंही साठवलं होतं कुणाची नसेल त्या अधिकाऱ्यावर कुठलीही गाडी चढवायची किंवा गाडीवर फायरिंग करायची किंवा त्याला अटॅक करायची हिंमत होती. ज्या दिवशी त्याच्याशी साठलोटं असेल आणि काही थोडं बिघडलं यांच्या दोघांमध्ये तरच त्याची हिंमत होतं किंवा त्याची हिंमत होत नाही. ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे ती तपासणार आहे. आणि मी आता तर म्हणजे बडतर्फ पण झाला. एखाद्या वेळी मला एखाद्या तहसीलदार किंवा एखाद्या एटीएमला बडतर्फ देखील करावं लागलं तरी ती कारवाई मी करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. काय काय झालं पाहिजे सर त्या वाळूच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. मी तुम्हाला काही माहिती उद्याच केलं काय सर त्या वाळूच्या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे. मला काही लपवायची गरज नाही. सर हे जे विषय मी तुम्हाला सांगितलं ना ते विषय नवीन नाही आहे. या विषयाला हात घातला नाही आमच्या प्रशासनाने, म्हणून लोक वनवन फिरत आहेत, म्हणून हे अभियान लावावं लागत आहे, म्हणून हे सांगायला लागत आहे की अर्धन्यायिक केस 3 महिन्यात निपटलेच पाहिजे, अधिकारात आहे. हे जे मी सांगतोय ना हे कोर नेटवर्क कोर महसूल आहे ज्यांच्याकरता याची अपॉइंटमेंट आहे कमिशनरची कलेक्टरची भरकटलेले आहेत त्या विषयापासून. म्हणून सांगायला आलो की या मूळ जो माणूस आहे ज्याचं स्वामित्व आपल्याला द्यायचं आहे, मालमत्तेची जतन करायचं आहे, ती जबाबदारी यांनी स्वीकारली आहे नोकरी घेताना.
कुणी IAS किंवा कुणी डेप्टी कलेक्टर तहसीलदार जेव्हा जबाबदारी घेतो तेव्हा ह्या मेन विषयासाठीच काम करायला की जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी पूर्ण केली नाही म्हणून ते आम्हाला महसूल म्हणतात. याची अनुषंगाने आणखीन एक प्रश्न आहे की जर समजा शासकीय ठेक्याची लिलावच होत नसतील तर बांधकाम परमिशन का दिली जाते? मग बांधकाम परमिशन देऊन अवैध वाळूला खतपाणी होत आहे का? म्हणूनच आता 8-4 ते नवीन धोरणे वाढवतं. कलेक्टरनी प्रत्येक वाळूघाट स्वतः मेजरमेंट करायचं आहे आणि 30 तारखेपर्यंत वाळू उत्खनन बंद आहे आता. कारण NGTचा नियम आहे की 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाळू खोदता येते. तो तर इतका मोठा गुन्हा आहे आता जर वाळू खोदत असेल पुढे तर 30 सप्टेंबरपर्यंत NGTचा नियम आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, की तुम्हाला वाळूला हात लावता येईल. जे साठा केला असेल तुम्ही त्या साठ्याला तुम्ही भरून आणू शकता. पण आता जे 8-4 तुम्ही जे सांगणार तुम्हाला धोरण आहे त्यानुसार कलेक्टरना 30 सप्टेंबरपर्यंत सर्व वाळूघाटाचे लिलाव करायचे आहे. जिथे वाळूघाटाचे लिलाव होऊ शकत नाही 5 एकरच्या ती वाळू स्थानिक वापराकरता द्यायची 3-4 धोरणाप्रमाणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून सांगितलं की पुढच्या 3 वर्षामध्ये मी तुम्हाला देऊन देतो. पुढच्या 3 वर्षांनी तुम्ही कधीच प्रश्न विचारणे मला वाळू होतं. नाही, माझा प्रश्न इतका आपण वाळू आणवणार आहे मार्केटमध्ये माझा की प्रश्न असा वाळूवाले रस्त्याने फिरतील वाळू घ्या तर कोणी विचारणार नाही. माझा प्रश्न असा होता की वाळू ठेका बंद असताना बांधकाम परमिशन का दिली जाते? त्याचं कारण काय नेमकं? कारण वाळूच अवेलेबल नसेल तर बांधकाम परमिशन का? बांधकामाचा परमिशन का दिलं जाते हा विषय आता वेगवेगळ्या संस्थांचा त्यांच्या याचे अधिकार आहे. नगरपालिकेचे अधिकार नगरपालिकेला, ग्रामपंचायतचा. पण आता आम्ही तोही विचार करतो आहे की जी ग्रामपंचायतनी किंवा आपल्या नवीन जे महाखनिज आहे त्यामध्ये एखादी इमारत बांधायची असेल त्याच्यामध्ये जे गौणखनिज तुम्ही वापरणार असेल त्याची रॉयल्टी त्याची बिलातून कापून घ्यायची. हाही त्या ठिकाणी विचार आम्ही करताना म्हणजे तेवढी थांबेल. म्हणजे हे बिल्डिंग बांधताना एवढी वाळू लागणार आहे, एवढी गेट लागणार आहे, एवढी बोर्डर लागणार आहे, एवढं मटेरियल लागणार आहे, त्याची रॉयल्टी आधीच त्या ठिकाणी आपण जमा करून घ्यायची सँक्शन देण्यापूर्वी. त्याही विचाराचा सरकार आहे. पण ते थोडा वेळ आहे. मी तुम्हाला एक थोडा काळ मागतो. एक काळात हे दुरुस्त होईल. तुम्ही आता 7 दिवस झाले कलेक्टर आले, तुम्ही 7 डेज. सर 21 लोकांचं निलंबन आणि 76 लोकांची विभागीय चौकशी झाली. म्हणून मी जाण्याच्या पूर्वी काही करून जाईलच. सर जानेवारीमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा किरीट सोमय्या जे आले होते त्यांनी उघडकीस आणला. नंतर परत 4 महिन्यांनी येऊन त्यांनी फॉलोअप घेतला. आता त्या गोष्टी 8 महिने झाले. त्यांनी असे सांगितलं होते की बावनकुळे सर दर 15 दिवसाला त्याचा फॉलोअप घेणार आहे. 8 महिने 15 ऑगस्ट पर्यंत या राज्यातले सर्व दाखले रद्द करून बोगस दाखले आम्ही तुम्हाला रिपोर्ट देणार. या राज्यातले 2 दिवसांसाठी आधी सरांना बोललो पण अजून ते कामच पूर्ण झालेलं नाही. 15 ऑगस्ट पर्यंत वेळ दिली आहे. 15 ऑगस्टला संध्याकाळी माझे CS आणि मी आणि आमचे सर्व कलेक्टरचा विधी झाला. 15 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत आम्हाला पूर्ण जेवढे बोगस प्रमाणपत्र बांगलादेशी लोकांना दिले आहे ते मागून संपूर्ण रद्द करून आपल्याकडे रिपोर्ट देणार. त्यामध्ये मूल्यांकन वाढवण्याचा विषय जो आहे तो रेडी रेकॉर्ड आणि तिथल्या खरेदी खताच्या आधारावर ठरतो. असं जर मूल्यांकन वाढवून द्यायला लागलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक प्रकारचा असे पूर्व उदाहरणं खूप तयार होते. त्याचा वेगळा विचार करावा लागेल तेवढ्या विषयाचा की बाबा ज्या भागातून तो समृद्धी करा तिथला रेट का ठरतो आपण. रेडी रेकॉर्ड सांगतात रेडी रेकॉर्डच्या रेटवर 5 पट देतो आपण. तिथल्या रेटची एखादी खरेदी करत तिथला 5% देतो. तिथल्या लोकांना तिथे काही रेडी रेकॉर्डचा रेट मान्य नाही. तिथले खरेदी खत तिथं नाही आहे. त्यामुळं त्या लोकांना जो कमी रेट मिळाला तो रेट कुठल्या डॉक्युमेंटमधून त्यांना वाढवून द्यावा त्याच्याकरता जे डॉक्युमेंट लागतं सरकारला. सरकार कधी चालताना असं चालतं की तिथल्या काय आधार असतो त्या भागातल्या एखादी खरेदी खत झाला जुन्या त्या 1-2 वर्षात ते काय रेट झालं. एखादा त्या भागातला जो आमचा जो विभाग आहे स्टॅम्प मुद्रांक त्या विभागातला रेट काय त्या रेटच्या 5 पट त्या लोकांना तो रेट मान्य नाही. कारण त्याचा खरेदी खर्चा रेट कमी आहे किंवा त्याचा मुद्रांक शुल्काचा रेट कमी आहे म्हणून त्यांना 5 पट रक्कम देऊनही त्यांना मान्य नाही. म्हणून ते आंदोलन चालू आहे. त्यांची मागणी ज्या मागील काळामध्ये कोरोना काळामध्ये तिकडे रजिस्टर झालेले आहे. एक्झॅक्टली तेच सांगतो तुम्हाला मी. पण भूसंपादन जो नियम आहे देशाचा लार ॲक्ट आहे. लार ॲक्टच्या बाहेर कोण कलेक्टर सही करणार आहे. मी ज्या उद्या कलेक्टरला म्हटलं त्यांना की तुम्ही या कागदावर सही करून द्या कधीच करणार नाही. यांना कायदा भूसंपादन अधिनियम पाळावा लागतो.